कोकणातील पारंपरिक पदार्थ खायचा आहे, तोही नाश्त्याला आणि थोडासा वेगळ्या पद्धतीने केलेला. चला तर रेसिपी पाहूयात. इथे 2 मोठ्या काकड्या घेतल्यात, छानपैकी साल काढून घेतली आहे, धुवून घेतल्यात आणि खसा अशा खिसून घ्यायच्यात. नंतर मग त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरं, ओलं खोबरं घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, कोथिंबीर घालायची भरपूर आणि 1 वाटी रवा घालायचा आहे आणि थालीपीठाच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचं आहे. रवा जर थोडा कमी पडला तर अजून थोडासा घालायचा आहे. नंतर पीठ भिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 अख्खं लिंबू पिळून घ्यायचं आहे. लिंबू पिळून झालं की पीठ पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 10 मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे. एक गोळा घ्यायचा आहे असा आणि डायरेक्ट तव्यावरती थापून घ्यायचं आहे. आता इथे मी पॅन ठेवलं आहे, पॅनला तूप लावून घेतलं आहे आणि डायरेक्ट त्याच्यावरच थालीपीठ थापून घेतलं आहे. मस्तपैकी असं दोन्ही बाजूने छानपैकी तूप लावायचं आहे. तुपामुळे थालीपीठाची चव दुप्पट वाढते आणि एकदम खरपूस असं थालीपीठ तयार होतं. आता हे दोन्ही बाजूने छान असं खरपूस फ्राय करून झाले, ते काढून घ्यायचं आहे आणि हिरव्या चटणीबरोबर सर्व करायचं आहे. कशी वाटली थालीपीठाची रेसिपी? मस्त आहे ना?